नमस्कार, मी रेणुका टिकारे केळकर. क्लासिकल कथक या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण त्रितालाचा परिचय करून घेणार आहोत. कथक नृत्यात खूप वेगवेगळे ताल सादर केले जातात. त्याच्या स्वरूपानुसार काही बंदिशी बांधल्या जातात, वेगवेगळ्या रचना असतात आणि त्या सादर केल्या जातात. सगळ्यात सुरुवातीला शिकवला जाणारा ताल म्हणजे ताल त्रिताल. हा 16 मात्रांचा ताल आहे. मात्रा म्हणजे ताल मोजण्याचं एक लहान मापन. आता हा ताल आपण फक्त अंकांमध्ये समजून घेऊयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 1. आत्ता मी जे म्हणून दाखवलं त्यात मी 16 नंतर 17 नाही म्हटले, 16 नंतर 1च म्हणाले. कारण ही तालाची एक गोलाकार क्रिया आहे ज्याला आवर्तन म्हणतात आणि त्यामुळे हा ताल पहिल्या मात्रेपासून सुरू होतो आणि पुन्हा पहिल्या मात्रेवरच संपतो. आता आपण हाच ताल अक्षरांमध्ये समजून घेऊयात. धा, धिन, धिन, धा, धा, धिन, धिन, धा, धा, तिन, तिन, ता, ता, धिन, धिन, धा, धा. हा आहे ताल त्रिताल. मात्रा 16. टाळी 1, 5 आणि 13व्या मात्रेवर. खाली 9व्या मात्रेवर. खंड 4. विभाग 4. आता तुमच्या लक्षात आलं असेल खंड कसा पडतोय, तर प्रत्येक 4 मात्रेनंतर मी आघात करते किंवा खाली देते आणि त्यामुळे त्याचे 4 भाग पडतात आणि 4 खंड होतात. पुन्हा एकदा एक्सप्लेन करते की ते कसं होतंय. 1, 2, 3, 4, 2, 2, 3, 4, 3, 2, 3, 4, 4, 2, 3, 4, 1. असे हे 4 आपल्याला खंड आणि विभाग दिसतात. हा एक समताल आहे कारण त्याचा प्रत्येक भाग हा 4, 4, 4, 4 चा असा आहे. तर त्याचे 4, 4, 4 असे भाग पडतात. हा झाला त्रितालाचा परिचय. आता पुढच्या भागात आपण अजून काहीतरी नवीन शिकणार आहोत. तोपर्यंत त्रितालाचा सराव करा.